श्री स्वामी समर्थ अध्याय 11. श्री स्वामी चरित्र सारामृत 11 अध्याय. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगुडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीत जाईल निसंशय, फिटेल सर्व ही संदेय श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगुडीचे विप्र बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार, निघाले तिथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान हे. कामना धरुनी चित्ती सेवे करी सेवा करीती, चेते वाये भीमा नदी स्थान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती, दरिद्री धन इच्छिती योगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करीती गंगा स्नान, कोणी घालिती नमस्कार. तेथील सर्व सेवे करी नित्य नेमे 2 प्रहरी, मागुनी या मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्राप्त काळी उठोनी संगमावरी स्नान करुनी, जप ध्यान आटपोनी मागुनी ती गावात. सेवेकऱ्यां बरोबरी मागोनी या मधुकरी, भोजनात्तर संगमावरी परतुनी तिथे. माध्यात्न स्थान करुनी पुन्हा बैसली जप ध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्या वंदन जपानी नामस्मरण, रात्र पडता पडतो न ग्रामा माझी तिथे. बाळप्पा ते ग्रहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे तसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडुनी ग्रह सूतकांता, हितोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वाने सेविते घरी, तेथे मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. हितोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवे करी रात होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरोजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरूनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी, मागोनी या मधुकरी, जाऊनी या संगामवरी जुळी उदकी बुडवावी. आणूनी ह्या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चिंतास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले विनीत वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची. ही ना पुले प्राप्त न भोग भोगवी दारुण, पहाय सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निषेधिनी इति बाळप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी दीन यती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या अद्यापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून ऐसे स्वप्न मनी पावले समाधान, मनती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जाव याचा विचार करीत, तव तयासी एक पत्र शये खाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते झाले अपूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा.
मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वरच आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालूनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी भगवान मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयाची झाली गर्दी यात्रे उतरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षु ग्रहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर यती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायनानी वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीच महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. पुण्य पावन देखोन नगरी बाळप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक झाले. बाळप्पा होऊनी सेवे करी, स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा आगात जो केवळ सचितानंद, विष्णू शंकरी अभेद मित्र तो ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्ही चिंता पडली ऐशी, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन, बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले. आजानुभाऊ सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सगतीत झाला चरणी भाळ ठेविला, शने कमी पण विसरला परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भितरी, तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा, स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्री चरणाची सोडली मिठी, ब्रह्मानंद न मावे पोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथून, परितयाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासवे एक जहांगीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना.
बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयासी वर्तमान विदित एक झाले. या समय श्री समर्थ असती रूप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेत प्रवेश कोणचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले सत्वर विराडावरती आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्राप्त काळी उठून षटकर्मा ते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसवे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य, माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षा कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐसा प्रकारे करोनी अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईची करी आधिपत्य सर्वासे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी यायची, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदीन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी, गर्व व बरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एक चित्ती सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजादी कव्हवया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती, परी येथेची पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. बिंबी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बिंबीतून पडली, ती पाहता उकळून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दितले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरूं सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी, तयांचे अंतरपरी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थ्यासी, आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हिची सत्य, यावरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नावे विख्यात, तयांचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवीती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळप्पा पुढे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशूर उभयंता करीती विचार, बाळप्पा आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला.
बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामीनी मजा आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थ्यासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छे बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण, श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मनी आणिले. म्हणे जावया आपणासी, समर्थ नदी ती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंतासी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी, खरी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला, महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चये. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दाळ. जो केवळ दयाधन भक्त काजळ प्रद्रुम, विष्णू शंकर दोघे जण तयासीच शरण सदैव्य. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, 12ोऽध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती.